ती इन्फॉर्मेशन द्यायची नाही, ती वैयक्तिक स्वरूपाची आहे. त्याला फक्त सेक्शन 8 कंसामध्ये 1 कंसामध्ये जे जो मी तुम्हाला मागाशी सांगितलं त्याच्यामध्ये वैयक्तिक स्वरूपाची असल्यामुळे द्यायची नाही, हे सफिशियंट आहे सांगायला. तुम्ही कोणी अशी माहिती विचारतात की एक नावाचा मनुष्य काम करतोय आणि तो त्याच्या नावे आणि त्यांच्या पत्नीच्या नावे किती ॲसेट्स आहे अशी माहिती विचारतात तुम्ही. तर ती माहिती मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 8.1 जे प्रमाणे देणं बंधनकारक नाही. हा निर्णय घेताना तुम्ही असंच कापड केलं नाही, अमुक निर्णय यांच्या विरुद्ध का घेतलं नाही, तर ती आपण इन्फॉर्मेशन नाकारली होती आणि माहितीच्या अधिकाऱ्यांपर्यंत अपील केलं होतं त्याचं. त्याच्यावरती माहितीच्या अधिकारी आपल्या माहितीच्या आयुक्तांनी असं सांगितलं की ही जी माहिती त्यांनी विचारलेली आहे ती खुलासात्मक आहे, असंच कापड केलं, तपशिलात्मक आहे, असंच कापड केलं नाही, तर ती देणं आवश्यक नाही. कारण की जनमाहिती अधिकारी किंवा प्रथम अपील अधिकारी त्यांचं मत नाही देऊ शकत. एखादा निर्णय झालेला असतो, निर्णयाची कॉपी तुम्हाला द्यायची असेल तर ठीक आहे, परंतु तुम्ही असंच कामाला केलं किंवा असंच व्हायला पाहिजे होतं, त्यांच्याबद्दल असं केलं की त्याचं जे अपील होतं ते फेटाळलं होतं. तर बऱ्याच वेळा असं होतं की अशी माहिती विचारतात आपल्याला मागच्या 15 वर्षामध्ये, कधी कधी 20 वर्षाच्या वरची पण असते. आता बऱ्याच लोकांना माहिती असेल की त्याच्यामध्ये माहितीच्या अधिकारामध्ये असं लिमिटेशन काही नाही आहे. तरी एक मुद्दा आलेला आहे की 20 वर्ष आहे, परंतु तसं नाही आहे, त्याचं इंटरप्रिटेशन झालेलं आहे की 20 वर्षाच्या पूर्वी 3 वर्षाची असेल ती माहिती याच्यामध्ये इन्क्लूड होते आणि तिचं असेल आणि जर तुम्हाला देत असेल तर तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल झालं. सुभाषचंद्र बोस वाचलं असतं, वाचलं पेपरला मागच्या आठवड्यामध्ये बघा. सुभाषचंद्र बोसच्या बद्दल सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे आणि वेस्ट बेंगालकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती मुख्य माहिती अधिकारी केंद्राचे आहे त्यांनी सांगितले की सुरुवात होणार आहे. आता ते सुभाषचंद्र बोस म्हणजे 1947च्या आधीची गोष्ट आहे. मोठ्या सांगण्याचं म्हणजे त्याच्यामध्ये ह्या ॲक्टमध्ये 20 वर्षाच्या आधी असेल तर द्यायची नाही किंवा नाही देऊ शकत असं काही नाही आहे. जर ती माहिती तुमच्याकडे उपलब्ध असेल, तुम्हाला देऊ शकत असाल, या सेक्शन 8 मध्ये जी काही 1, A, B, E, J हे जे आहे आणि 11 आहे याच्यामध्ये जर तुम्हाला ती देणं शक्य नसेल तर ते कारणं म्हणून नकार देऊन देणं शक्य असेल तर द्यायला पाहिजे. त्यामुळे बऱ्याच लोकांना असं वाटत असेल की 20 वर्षापूर्वीच्या आधीची आम्ही द्यायला नाही पाहिजे. ऑफकोर्स जर तुमच्याकडे असेल तर संबंधाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तर तुमच्याकडे माहिती असेल तर देणं आवश्यक आहे. तुम्ही माहिती तयार नाही करू शकत. बऱ्याच वेळेस ते माहिती विचारतात, तुमच्याकडे माहितीच नसते. तुम्ही काय म्हणणार, इट इज नॉट एक्सपेक्टेड की तुम्ही माहिती तयार करा, तुम्ही ओरिजिनेट नाही करू शकत नाही. आणि हा जो कायदा आहे हा कायदा काही एकदम सुपर नॅचरल कायदा नाही आहे की जो आपली भारताची घटना आहे त्याच्या घटनेशी सुसंगत असाच कायदा आहे. त्यामुळे एखादी गोष्ट तुम्ही त्या घटनेच्या विरुद्ध करून सांगू शकत नाही की तुम्ही अशीच कारवाई करायला पाहिजे होती, अशी करा असं याच्यात कोणीही सांगू शकत नाही, कोणीही विचारू शकत नाही. हे लक्षात घ्या. बऱ्याच वेळेस ते लोक विचारतात आपल्याला की याच्या केसमध्ये तुम्ही यांना फक्त रिप्रिमेंट का बरं दिली, तो तुम्ही तक्रार करावा पाहिजे असेल तर त्या पर्टिक्युलर ऑफिसरविरुद्ध तक्रार करा. परंतु तुम्ही असंच का बरं केलं हे तो जनमाहिती अधिकारी किंवा फोटोग्राफी अधिकारी तुम्हाला सांगू शकत नाही. त्याचं मन कसं काय सांगणार हे लक्षात घ्या. मग तुम्ही करू शकत. म्हणून त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या. अजून एक असा पॉईंट आहे की जर अशी माहिती विचारलेली आहे की ती माहिती काढण्यासाठी तुम्हाला तुमचं काम करताना तुम्ही करतात का हे जे काम आपण करतो जनमाहिती अधिकारी, तुमचं ओरिजिनल जे काम आहे डेस्कचं त्याच्या व्यतिरिक्त हे काम आहे. आणि असं काम करताना जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप मनुष्यबळ लागणार आहे, इकडे जावं लागणार आहे, तिकडे जावं लागणार आहे, बघावं लागणार आहे,
अशा केसेसमध्ये तशा प्रकारामध्ये मनुष्यबळाचा जर निरर्थक वापर होणार असेल आणि तो जो निरर्थक वापर होणार असेल तो व्यापक व हिताच्या दृष्टिकोनातून योग्य नसेल, सरळ सांगायचं की आम्ही याच्यामध्ये गोष्टी मागितलेली आहे, हे व्यापक त्याच्यामध्ये बसत नाही आणि प्रशासकीय दृष्ट्या मनुष्यबळाचा आणि वेळेचा निर्हेतू आणि निरर्थक होणार आहे, तर आम्ही अशा प्रकारे माहिती काढायचा प्रयत्न करतो. ते पण तुम्ही करू शकतात का? बऱ्याच वेळेस पोलीस भरती किंवा अशी काही भरती झाली तर माहिती विचारली जाते, भरती प्रक्रियेविषयी माहिती विचारली जाते. एवढं लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही एखाद्या रिक्रुटमेंट रूल्स आहे, पोलीस कॉन्स्टेबलचे रिक्रुटमेंट रूल्स आहे, पोलीस कॉन्स्टेबलचे रिक्रुटमेंट रूल्स जर पब्लिक दाखवून ते तुम्हाला म्हणजे महाराज असेल त्याची कॉपी आम्हाला द्यायला पाहिजे, ती तुम्ही नाकारू शकत नाही. कारण की तिथं पब्लिक दाखवून तुम्ही पोलीस भरती करता किंवा एखादी रिक्रुटमेंट करता, तुम्ही पब्लिकला माहिती आम्हाला पाहिजे, पब्लिकच्या डॉक्युमेंटमध्ये आम्हाला पाहिजे, तर ते तुम्ही नाकारू शकत नाही. बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की आता यांना माहिती आहे थोडा आपल्याकडे बॉम्बे पोलीस आपण महाराष्ट्र पोलीस मॅन्युअल आता बरेच कोणतरी एक आरोपी मला वाटतं सध्या जेलमध्येच आहे, त्याने ते महाराष्ट्र पोलीस मॅन्युअलच्या कॉपीज मागितलं, प्रत्येक कॉपी आम्हाला द्या. आपण दिल्या नाही त्यांना, कारण की बरेचशी गोष्टी अशी आहेत की ज्या आपल्या इंटर डिपार्टमेंटल आहे, त्याला पब्लिकशी काय संबंध नाही. रूल नंबर 89 आहे बॉम्बे पोलीस मॅन्युअलचा की PSI लागल्यानंतर त्याची सिव्हिलिटी कशी फिक्स केली पाहिजे, त्याच्या डेट ऑफ जॉईनिंग ॲज अ PSI म्हणून त्याचा पब्लिकशी काय संबंध आहे. पण ती द्यायला हरकत नाही मात्र, कारण की शेवटी तर पब्लिक प्रॉब्लेममध्ये काही काही इंटरनल सिक्युरिटीबद्दल असतात की ते ह्या प्राचार्यामध्ये ते किती लोक मॅन केले जातात, मनुष्यबळ किती आहे किंवा हे कुठे ठेवलं जातं, म्हणजे शस्त्र किंवा दारुगोळा कुठे ठेवला जातो, या गोष्टी पब्लिक डॉक्युमेंटचा काय संबंध. ते आपण त्याच्यानं सिनियर करू शकतो, ते नाही दिलं तरी चालेल. आम्ही ते दिलं नव्हतं त्याच्यामध्ये आणि ते गायकवाड साहेबांनी सांगितलं की तुम्ही ते याच्यावरती वेबसाईटवरती टाका शरीफच्या केसमध्ये. मग त्याच्यानंतर आम्ही हायकोर्टमध्ये गेलो, हायकोर्टमध्ये त्याला त्या आयुक्तांच्या ऑर्डरला स्टे मिळालेला. ती एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की बऱ्याच वेळेस कुठं द्यायचं हे बद्दल नाही द्यायचं याच्याबद्दल पण योग्य निर्णय घ्यायला पाहिजे. याच्यामध्ये एक सेक्शन 8 सेक्शन 2 दिवसामध्ये सी आहे बघा, म्हणजे माहितीची व्याख्या दाखवलेली आहे. त्या माहितीची व्याख्या खूप विस्तृत स्वरूपावर त्याचं व्याख्या करून तुम्ही बघितलं तर इट कंटेंट्स म्हणजे तुमचं ईमेल पण जो आहे दॅट इज ऑल्सो इन्फॉर्मेशन. त्यात ईमेल तुम्ही केलेला असेल ऑफिशियल, दॅट बिकम्स पार्ट ऑफ द इन्फॉर्मेशन. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी त्याचं डेफिनेशन जी दिलेली आहे त्या डेफिनेशनमध्ये तुमची जी माहिती मागितली गेली हे बघायला पाहिजे. जसं त्यामध्ये इन्फॉर्मेशनची डेफिनेशन दिलेली आहे की मटेरियल इन एनी फॉर्म इन्क्लुडिंग रेकॉर्ड्स. रेकॉर्ड म्हणजे आपल्याला फायले असतात, म्हणजे नसती असतात आपल्याला. त्याच्यानंतर मेमोज असतात, काही ईमेल्स असतात, काही ओपिनियन्स असतात, काही ॲडवाइसेस असतात. बऱ्याच वेळेस आपण प्रेस रिलीज इश्यू करतो, सर्क्युलर असतात आपल्याकडे, ऑर्डर्स असतात, लॉगबुक आहे किंवा रिपोर्ट्स आहे, काही सॅम्पल्स असतात, मॉडेल्स असतात, डेटा असतो. म्हणजे आता आपल्याकडे पोलीस ऑफिसरचा डेटा असतो, इन्स्पेक्टरचा, किती पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्याचा पर्सनल बायोडाटा पण असतो. दिस ऑल फॉर्म्स इन्फॉर्मेशन, म्हणजे इन्फॉर्मेशनची जी व्याख्या आहे त्याच्यामध्ये हे येतं. कोणी म्हणतं की ईमेल काही तिच्या अधिकारात येत नाही, ईमेल सुद्धा येतो. बऱ्याच वेळेस असं विचारतात होतं की तुमच्याकडे फोन नंबर्स, तुमच्या पोलीस डिपार्टमेंटमध्ये किती ऑफिसेस आहे आणि त्याचे फोन नंबर्स काय आहे,
तर इन्फॉर्मेशन द्यायला काय हरकत नाही आहे. नॉर्मली इन्फॉर्मेशन ऑलरेडी असते आपल्याकडे. म्हणजे वेबसाईटवरती आता बरेच ठिकाणी वेबसाईट झालेलं आहे. म्हणजे प्रत्येक माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक युनिटची वेबसाईट आहे. हार्डली काही युनिट्स वगैरे नसते. तर ती इन्फॉर्मेशन असतात द्यायला काय हरकत नाही. फोन नंबर विचारतात ते किंवा त्यांचा ऑफिशियल ॲड्रेस विचारतात, तर द्यायला काय हरकत नाही. हे असं सर्व याच्यामध्ये माझ्याकडचे जे आहे ते सर्व तयार केलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय विचारायचं असेल सांगा मला. ॲक्च्युली बेसिकली तुम्हाला तुमचा रोल जो आहे तो तुमच्या जनमाहिती अधिकाऱ्यांना मदत करण्याचा आहे की तो त्याच्यामध्ये निर्णय व्यवस्थित घेऊ शकेल. त्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांचा सहाय्यकारी भूमिका तुम्ही आहे. त्यामुळे बेसिकली तुम्हाला तोच असायला पाहिजे आणि बेसिक इश्यू कळायला पाहिजे की काय करायला पाहिजे त्याच्यामध्ये. बऱ्याच वेळेस आपण काय करतो की तो वाचत सुद्धा नाही करायला पाहिजे. आल्या वाचायला पाहिजे. आपल्याकडे आहे की आपण 4 दिवसांनी वाचून काय फायदा आहे. 5 दिवसानंतर वाचल्यानंतर तुम्ही कायद्यामध्ये तर 5 दिवसानंतर मग तुम्हाला त्याचं उत्तर द्यावं लागतं. उत्तर काय देणार, माझ्याकडे इन्फॉर्मेशन माहिती नाही आहे किंवा तुमच्या लक्षात येतं की ती माहिती त्या डेस्कमधल्या त्या डॉक्टरमधल्या दुसऱ्या डेस्ककडे आहे. तिथे 5 दिवसाच्या तुम्ही देऊ शकतात ना. नॉर्मली आपण काय करतो आल्या का वाचायला पाहिजे. आपण काय करतो ते ठीक आहे बघतो 5 दिवसानंतर बघतो. 5 दिवस झालेले असतात. नाही 5 दिवसाच्या आपण ट्रान्सफर करायचं. तर 5 दिवसाबद्दलचं पण एक आहे याच्यामध्ये प्रोविजन तुम्हाला मी सांगतो. ट्रान्सफर करताना काय प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं पब्लिक अथॉरिटी मे डेझिग्नेट. आणि हा एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर हिंदी साहेबांना वाटलं की एक नाही एखाद्या डेस्कचे 2 पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर पाहिजे देऊ शकतात. मॅटर ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये असं काही नाही की तुम्ही ॲज मेनी ॲज कोण ऑफिसर तुम्ही डेझिग्नेट करू शकता पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर. अजून काय कोणाला विचारलं